थोडंफार समजायचं, पण जे प्रॉपर मराठीतून इकडे पूर्ण इंग्लिश मध्ये आलेले जसं की निखिल असेल आपण, तर त्यांना कसं असायचं माहिती का, म्हणजे अभ्यास करायची क्षमता असायची, 4-5 तास ते रोज अभ्यास करायचे, पण कसं करायचे, पाठ करायचे इंग्लिश मध्ये पूर्ण एक ना एक सेंटेन्स सगळं पाठ करायचे, लक्षात ठेवत नव्हते. आणि त्यांना म्हणजे जरी लक्षात ठेवलं डायग्राम वरून ते प्रेझेंट कसं करायचं हे अवघड आहे. त्याच्यामुळे तशा पोरांनी कसा अभ्यास करायला पाहिजे बरं, ते ज्यांना म्हणजे ज्यांना लँग्वेज बॅरियर आहे, तर माझं नव्हतं कारण माझं इंग्लिश मीडियम ओके, होतं. मग असं कोण आहे का बाबा ज्यांचा लँग्वेज, हां तू सांगता येईल का तुला? सांगताय हां. सर, आता म्हणजे मी डिप्लोमाला तर मेकॅनिकलला होतो, तर सब्जेक्ट बरेच थेरॉटिकल होते, तर ते मी तर कसं लक्षात ठेवायचो की डायग्राम जे आहे, डायग्राम माझं ड्रॉइंग चांगलं होतं त्यामुळे डायग्राम मला लक्षात राहायची कुठली पण, तर डायग्राम लक्षात ठेवली तर त्याच्यावरच आपल्याला जे म्हणजे वर्किंग असेल, प्रिन्सिपल ऍप्लिकेशन ते सोपं जातं. म्हणजे वर्किंग लिहिण्यासाठी काहीच अवघड नाही, त्याचं म्हणजे आपण जी डायग्राम काढतो त्याच्यावरूनच आपल्याला कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग म्हणजे आज सोपं जातं, असं काही जास्त फार अवघड नसतं. म्हणजे इंजिनिअरिंग म्हणजे रट्टा मारणं काहीच नाही, तुम्हाला जे महत्वाचं आहे ते फक्त लक्षात ठेवा, जेवढे रट्टा मारावा लागतो असं काही जेवढं महत्व, पण बाकीचं प्रॅक्टिकली आहे. आता तुम्हाला 2 स्ट्रोक इंजिन सांगितलंय, वर्किंग सांगितलंय, फिगर वरून सांगितलं तसं करू शकतो. आणि ज्याला इंग्लिश बॅरियर आहे त्याला मराठीमध्ये माहिती वर्किंग कसं आहे, पण तो कसं पण लिहिलं तो लिहू शकतो ना, त्याला मार्क भेटतात. आणि सर अजून काही सांगायचंय की डिप्लोमा मध्ये तरी मला अनुभव आला की डायग्राम आपण जेवढी सुंदर म्हणजे चांगली सुटसुटीत काढली, त्याला म्हणजे लेबलिंग चांगलं केलं तर मार्क्स वाढतात. म्हणजे लिहिण्यापेक्षा डायग्राम वरती जास्त फोकस. विषय हा स्किल ऑफ एक्सप्रेशनचा आहे. पेपर कसं प्रेझेंट करतात तुम्ही किती वाचलंय, किती लिहिलंय घरी हे महत्वाचं नाही, तुम्ही परीक्षेत कोणत्या पद्धतीने लिहिता हे महत्वाचं. कारण बऱ्याच पोरांचा प्रॉब्लेम होता हा की त्यांना नॉलेज खूप असतं पण त्यांना पेपर प्रेझेंटेशन जमत नाही, एक्सप्रेस करता येत नाही त्यांना काय सांगायचंय किंवा काय बोलायचंय किंवा त्यांना काय समजले ते. पण डिप्लोमा पासून ती सवय असते, तर आमच्या वेळी आम्हाला सांगायचे डायग्राम काढा आणि मग एक्सप्लेन करा. सो डायग्राम मध्येच मोस्टली एक्सप्लेनेशन होऊन जातं. कंस्ट्रक्शन कंपोनंट्स पार्ट्स कारण तेव्हा अभ्यास पण कमी होतो सर. डायग्राम 1-2दा काढली तुम्ही तर वर्किंग आणि आपल्याला लाईफ टाइम लक्षात राहते. हा, एकदा डायग्राम जर कळाली तर मग वर्किंग काहीच नाही, वर्किंग पण कळून जातं डायग्राम. आणि सर माझा एक अनुभव सांगतो, मशीन डिझाईन सब्जेक्टला सरांकडेच होतो, म्हणजे सरांनी शिकवलेले. तर जेव्हा म्हणजे प्रॅक्टिकल जेव्हा असतं आपण, तर त्यावेळेस ओरल होती, म्हणजे एक्सटर्नल यायची, सिटी सब्जेक्ट होता, तर ते असे म्हणजे क्वेश्चन विचारायचे की हे सांग, याचं आन्सर सांग. पण मला ते म्हणजे जास्त अवघड नाही गेला, कारण की मी सरांकडे होतो आणि सर काय करायचे, प्रत्येक पार्ट आहे, आता जॉईंट असतील, नकल जॉईंट असेल, कॉटर जॉईंट असेल, तर जे काय असतात पार्ट, तर त्याचं काय करायचे, क्रॉस सेक्शन करून दाखवायचे की कुठून कसा कट झाला पार्ट, कशामुळे म्हणजे लोड आपला दुसऱ्या विषयाचं कसं रिलेशन असतं. नाही, रिलेशन आहेत, पण कसं आता ही बॉटल आहे, तर याच्यावरती जर आपला शेअर स्ट्रेस झाला तर हे शेअर झाल्यावरती त्याचा आकार कसा होईल, तर हे डायग्राम मध्ये सर सांगायचे. तर ज्या वेळेस मला प्रॅक्टिकलला क्वेश्चन विचारला सरांनी, तर त्यावेळेस सर काय म्हणले मला की इथे कसं म्हणजे स्ट्रेस अप्लाय होतो, त्याची डायग्राम तुला येत असेल तर सांग. तर मी डायग्राम त्यांना 3D काढून दाखवली, कारण की सरांनी 3D शिकवली होती. तर 3D काढली आणि दाखवली, तर सर मला म्हणजे आम्ही 4 जणांना प्रॅक्टिस म्हणजे बसवलं होतं वरला. तर सर म्हणले तुझा नंबर किती, म्हणजे 37, तू बाहेर जा. आणि मला त्यांनी पुढचा क्वेश्चन नाही विचारला, एका क्वेश्चन मध्ये तू बाहेर जा आणि मला आउट ऑफ मार्क मिळाले. म्हणजे जर तुमचं वरच चालू असेल तर काहीतरी बोलायचं, तुम्ही शांत बसलं ना एक्स्ट्रा, तेव्हा तुमची गायची चालू करू. आणि काय बोलायचं आपल्याला जो भाग येतो त्या भागाकडे जास्त नाही प्रयत्न हा. करायचा. म्हणजे आपल्याला जिकडं येत नाही जास्त तर बोलतो त्याच्यावरती ना. थांबायचं. काय त्यांना आन्सर्स देतो त्याच्यावरती आपली ओरल पुढे जातं. कारण की आपण Expected मोठ्या काय मोठ्या गोष्टी असतं करतो का आणि तुम्ही ते जे काय येते तुम्हाला खरं खोटं काय असेल हा. ते तुम्ही त्यांच्या समोर फक्त बोललं पाहिजे. जेवढं येतं तेवढंच जास्त बोलायला तर मग ती पण जास्त वाढत काही जाते. विषयाचं असं पण असायचं की जे एक्सटर्नल आहेत ते दुसऱ्या विषयाचे असायचे, पण ओरल घ्यायला दुसऱ्याच विषयाचे आहे, तर त्यांना काय माहित नसायचं. ते फक्त आपण जे बोललं का त्याच्यावरतीच पुढचं, हा म्हणजे हे म्हणजे काय, त्याचे types सांग. ते आपणच पहिल्यांदा असं पॉइंट टाकायचा की ज्याला आपलं पूर्ण नॉलेज आहे, आपल्याला सगळं माहित आहे त्याच्याबद्दल माहिती. असं आपण जर सुरुवात केली तर आपल्याला फायदा होतो. आणि गुगली पण टाकतात सर त्या मुद्द्यावर. हा. आता एखादी गाडी आहे 4 स्ट्रोक, आपली प्लेजर वगैरे असेल स्कूटी 4 स्ट्रोक इंजिन आहे, ते सांगते 2 स्ट्रोक आहे, तुला कसं काय माहिती. तिकडं पण ते सांगता आलं पाहिजे, ते सांगता यायला पाहिजे. बेसिकली मोठी गाड्या वगैरे मेकॅनिकल आहे, त्याला गाड्या सीएनसी लेथ ते माहिती पाहिजे. बरं आता आहे ना, तू नंदुरबारचा आहे हो बरोबर आहे, तुला जीपी बद्दल कसं कळलं सर. किंवा काय डिप्लोमा करायचं होतं हेच का ठरवलं 11-12 न करता? सर
सर आता ज्याची त्याची कॅपेबिलिटी असते. आता मला माहिती होती माझ्याकडे JEE होणार नाही का नीट होणार, कारण की मला एवढा अभ्यास पण आवडत नाही आणि तेवढं झाला पण नसतं. ठीक आहे, एवढा मनी वेस्ट करण्यापेक्षा मला इंजिनिअरिंगच करायची होती, कारण की मेडिकल मध्ये पण काही इंटरेस्ट नव्हतं. म्हटलं आपल्याला असं जाण्यापेक्षा आपण असं जाऊ, कारण की त्यामध्ये आपल्याला CET येते, JEE येते, तिकडे कमी मार्क वर आपल्याला जी कॉलेज पाहिजे ती भेटत नाही. मग 10वीला मुलांना मोस्टली मार्क चांगले पडतात. मग त्या बेसिसवर मी GP नाशिक बघितली होती, GP पुणे होती, GP म्हणजे मोस्टली गव्हर्नमेंट कॉलेज बघितली होती. पण बाकी जे नातेवाईक असतात, पप्पांचे फ्रेंड्स आहे, त्यानंतर माझे मित्र वगैरे, मग त्यांना मग युट्यूब झालं, मग तेव्हा GP पुणे बद्दल माहिती पडलं. वरतून ऑटोनॉमस कॉलेज होती, ऑटोनॉमस असे ब्रँडेड कॉलेज, ब्रँड आता आपण कुठे बाहेर गेलो ना, GPP सांगितलं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे, त्यांना असं वाटतं त्यांना खूप काही येतं, यांना खूप काही शिकवलं. आणि खरं कॉलेजमध्ये येते म्हणजे आहेच. आणि मी पोरांना नेहमी सांगतो की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे आहे ना सध्या तरी देशातलं सगळ्यात बेस्ट डिप्लोमाचं कॉलेज. टीचर्स वगैरे पण सर आणि GPP पण आहे. आणि म्हणजे माझ्या कॉलेजचा वैयक्तिक सांगतो तर जास्त मुलं कुठे जातात माहिती का? अमरावती, कोल्हापूर आणि GPP या 3 कॉलेजचे जास्त मुलं आहेत. मेकॅनिकल म्हणजे मध्ये direct 5-6 जण तरी आरामात आणि वाडिया कॉलेजचे यावर्षी जास्त आहेत. वाडियाचे असतात. आणि सर VIT मध्ये बरं तुम्ही काय सांगाल बरं GPPच्या पोरांना CUP ला ॲडमिशन मिळण्यासाठी काय सजेशन द्याल की GPचे पोरं GPP पुणेचे पोरं जास्तीत जास्त आले पाहिजे CUP ला किंवा VIT ला किंवा कमिन्सला? सर म्हणजे CD सब्जेक्ट वर तर फोकस केलाच पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा. आणि सर काही जणांचं असं पण झालं की त्यांना पर्सेंटेज होते जास्त होते, पण जेव्हा त्यांनी ऑप्शन फॉर्म फिल करतो आपण इंजिनिअरिंग कॉलेजचा, त्याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण आपली तर तो आपला प्रेफरन्स जर चुकला, हे आहे. आपल्याला पर्सेंटेज जरी असले आणि आपला जर प्रेफरन्स जर चुकला, हा. म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजचा आपण जेव्हा कट ऑफ लिस्ट लागते तर त्यावेळेस आपले जर सिलेक्शन ऑफ कॉलेज लिस्ट जर चुकली तर आपल्याला चांगलं कॉलेज मिळणार असून आपल्याला एखादं दुसरं कॉलेज मिळू शकतं. तसं आणि अजून एक सांगायचं की म्हणजे मी तरी पर्सनली असं केलं होतं की COP ला जर भेटत असेल कुठली जरी ब्रांच असली तरी मला करायचं. काही जणांना जास्त मला तर कॉम्प्रोमाइज नाही करायचं, मी मेकॅनिकलच ठेवली. काही जणांना कॉलेजवरती पण डिपेंड असतं, कोणती पण ब्रांच. सॉरी तर बघा मी पोरांना मी सांगतो की 5 IIT आहेत ना त्याच्यानंतर आहे ना CUP कॉलेज येतं सगळ्यात बेस्ट इंजिनिअरिंगसाठी. मग नंतर कमिन्स येतं, VIT येतं, VJT येतं. हे आहे ना 5-6 जे कॉलेज आहेत ना ते बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. तिथं चांगलं कॅम्पस आहे, चांगलं प्लेसमेंट आहे. त्यामुळे आहे ना मुलांनी हे 4-5 कॉलेज जे आहेत त्यांना प्रेफरन्स दिला पाहिजे असं मला वाटतं. आणि तुला कसं काय कळालं होतं GPP बद्दल? मला पहिलं तर माझं मेटलर्जीच करायचं ठरलेलं, मग माझं GP कोल्हापूर चालू होतं, बट कॅप राऊंडच्या वेळी कळालं GPP आहे. मग मेटलर्जीच का? कारण आहे ना बरेच मुलं आहे ना मेटलर्जी बद्दल बऱ्याच मुलांच्या गैरसमज आहे. तर माझं आता काय स्कोप आहे मेटलर्जीला बरं सध्या? मेटलर्जी मोस्टली R&D ची फील्ड आहे, लाईक ऍप्लिकेशन बेस्ड आहे. आणि माझं तर घरूनच बॅकग्राऊंड मेटलर्जी होतं, त्याच्यामुळे मग मला मेटलर्जीच करायचं होतं. राईट. त्यातल्या त्यात ही पेनची आहे, तर पेनच्या साईडची बरीच मुलं आहे ना मेटलर्जीला येतात. मेकॅनिकलचे HOD पण गेले सर पेनला, प्रिन्सिपल आले तिकडे. हां आयदर केमिकल इंजिनिअरिंग और मेटलर्जी. हां. लाईक कारण की तिकडे स्टील इंडस्ट्रीज आहेत, पॉस्को आहे, सर JSW कोल्हापूरला Steels पण आहे, बरेच त्याच्यामुळे. जण मेटलर्जीला आहेत. तिकडे पण तर मग आता काय स्कोप आहे बरं? मेटलर्जीला आता प्लेसमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने म्हणाले तर मेकॅनिकलची जर 6 वेकेन्सीज असतील तर तिकडे 6:1 म्हणजे मेटलर्जीचा एकच असतो, कारण की जास्त आम्हाला R&D मध्ये काम असतो, ऍप्लिकेशन बेस्ड. त्याच्यामुळे इंडियामध्ये तरी एवढा स्कोप नाहीये मेटलर्जीचा, बट आउट ऑफ इंडियाला खूप स्कोप आहे. आणि आता सध्या CUPचं काय कॅम्पस वगैरे? COEPचा कॅम्पसचा असं आहे की ज्या GPP साठी कंपनीज येतात, लाईक हिरो मोटोकॉर्प, परत वेदांता किंवा बजाज, ते डिग्रीमध्ये जरी आम्ही मेटलर्जी म्हणजे डिप्लोमा केला असेल तरी ते आम्हाला एलिजिबल करत नाही, असं असतं काही. म्हणजे डिप्लोमा स्टुडंट्स एलिजिबल नसतात. आणि आहेत कंपनीज येतात, आता टाटा स्टील आली होती, ArcelorMittal येते, बट पॅकेजेस ॲज कम्पेअर टू कॉमचे कधी 35 असतात, 50 पर्यंत जातात. तसं कोर्सचं जर तुम्ही मेटलर्जीचं बघितलं तर 9.5 to 14.9 पर्यंत, 13.9 पर्यंत असतं पॅकेज.
आमचं ज्यांना जॉब करायचा असेल ना तर जीपीपी मध्ये प्लेसमेंट चांगले येतात sir. हो. कारण की आता माहिती 5 लाखापर्यंत लागली मी- Thyssen company. मी आहे ना, कारण आहे ना मित्रांनो लक्षात घ्या, डिप्लोमाची कॉन्सेप्टच गव्हर्नमेंटने का आली होती Job. की 3 वर्षानंतर 3 वर्ष डिप्लोमाचा करायचा आणि मग तुम्ही जॉब करायचं. पण बऱ्याच मुलांनी 3 वर्षाचा डिप्लोमा करून डिग्री वगैरे केली, ठीक आहे. पण मी दरवर्षी पोरांना सांगतो की तुम्ही तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड बघा आणि तुम्ही ठरवा की डिप्लोमानंतर जर जॉब केलं तर चांगल्याच ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण तो 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ना, तो तुमच्या 3 वर्षाच्या डिग्रीनंतरचा जर काउंट करायचा झाला तर तो एक्सपिरियन्स काउंट करतील मित्रांनो डिग्रीपेक्षा, लक्षात घ्या. त्यामुळं आता GPPला पण आलेले बरेच मुलं आहेत. आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये आहे ना तशा मुलांना पण घेऊ जे जॉब करतायत सध्या. आदित्य बुधे वगैरे करतोय, Atlas Cosmo मध्ये. Atlas. Atlas Cosmo. ते पण 4.5 लाखाचं भेटलं. हो. हां साडे. आणि आपला पण- निखिल पण आहे ना. निखिल महिंद्रामध्ये कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत बरं GPPला? सर महिंद्रा आली, ॲटलास कोब्रा, अजून Alfa Laval. Alfa Laval. Thyssen Group Even आहे. Tata Motors, Bajaj. सिमेंट आली होती. कम्प्युटरला TCS पण आली होती. कम्प्युटरला TCS पण आली होती. तुमच्या वेळेला कुठल्या आल्या होत्या? JSW स्टील्स आले होते, टाटा स्टील्स आले होते. आता सुद्धा प्लेसमेंट अजून पण सांगतात. आता placement पण चालू आम्हाला आहे. ग्रुपवरती मेसेजेस हो. येतात. GPP म्हणजे साठी. as compared to COEP, GPP चे प्लेसमेंट खूप छान आहेत मी असं बोलू शकते. हां ठीक आहे. हां प्लेसमेंट चांगलेच होते इकडे. हम्म. ज्यांना असं मार्क कमी वगैरे त्यांनी डिसअपॉइंट न होता जॉब करून पण डिग्री करू शकतात, असं काही नाही. हम्म. डिप्लोमाला उलट बेनिफिट असतो, म्हणजे आपल्याला एवढी काही गरज नसते, आपल्याला माहित नसतं हा. काय. जेव्हा आपण फ्रँकली जेव्हा देतो ना इंटरव्ह्यू वगैरे, हा. तेव्हा असं आपलं फ्रीली होऊन जातं, असं आपल्याला कळत पण भीती पण नाही नाही की वाटत. झालं असं हा. झालं सिलेक्शन, कळतही नाही कधी कधी. हम्म. त्यांनी एलिजिबिलिटी ठेवली असते ना हा. का तुमचं पूर्णपणे तेवढे विषय निघले हा पाहिजे. आणि ते मोस्टली बॅकलॉग पण जास्त नको असं पण आहे. हा मोस्टली बॅकलॉगला हां त्याला काय कंडिशन आहेत बरं? कॅम्पससाठीच्या काय, Live प्लेसमेंटसाठीच्या काय कंडिशन्स आहेत? बॅकलॉग पण नाही, कधी कधी चालत आणि कधी कधी लाईफ पण आणि नाही सर ते चालत. आणि कधी पर्सेंटेज कधी दोन्ही पण वरती पण चालतात. असतं. आणि पर्सेंटेज वरती पण असतं. अरे निखिलचा 95. बॅकलॉग होता का? टाईप ऑफ एक backlog. सर, पण तरी त्याला तरी त्याला- सर, तरी त्याला म्हणजे placement असे झालं त्याचं. बरेच स्टुडंट आहेत म्हणजे हा. 4-5 तरी आहेत की अशा आहेत की त्यांना म्हणजे आता जॉब दिलेला आहे हम्म. पण त्यांचे बॅकलॉग अजून आहे. निघाले एस्केप मध्ये पण आहे सर 2-3 जण. ओके. तर हे होतं ना यांचं इंटर्नशिप होते पहिल्यांदा एक. हा. 6 महिन्याची इंटर्नशिप होती आणि ते पण कमी किती semester मध्ये? चौथ्या semester. चौथ्या सेमिस्टर कम्प्लीट झाल्यानंतर. आणि सर अजून मला असं पण वाटतं की जेव्हा इंटर्नशिप असते तर आपण जर चांगल्या कंपनीमध्ये जर इंटर्नशिप केली आणि तिथे जर आपण चांगला म्हणजे परफॉर्मन्स जर दाखवला आपला हम्म. तर नंतर जेव्हा आपल्याला जॉब हायरिंगची वेळ येईल हम्म. तर त्यावेळेस ते आपल्याला हायर करू शकतो. हा PPO भेटतात काही हो. कंपनीजचे. हम्म. आणि एक्सपिरियन्स पण चांगला, इंटर्नशिप पण चांगली देतात सर कॉलेज. फ्री एक्सपिरियन्स वर त्यांनी पोस्ट जॉब कमी देऊ सारख्या कमी झाले. त्यानंतर आपली कंप्रेसरची कोणती आहे? किर्लोस्कर किर्लोस्कर आहे. आहे, पण येतात सर. राईट राईट. हे पण चांगलं आहे. पण एवढं आहे सर, अभ्यास पण करा आणि मस्ती पण करा, पुन्हा अभ्यास मध्ये पण न करो. कारण की जे फक्त अभ्यास करतात 95-96% पाडतात पण त्यांना इंटरव्ह्यू क्रॅक नाही करता येत, हे पण होतं. कारण की त्याचे काय रिझन असतील? सर प्रॅक्टिकल नॉलेजच आहे ना. आता तुम्ही बघताय गाड्या चालताय, तो शिकतोय 4 स्ट्रोक इंजिन 2 स्ट्रोक इंजिन, पण त्याला माहितच नाही कोणत्या गाड्यामध्ये युज करतात आणि काय करतात, का करतात. तर कार्बोरेटरच नाही माहित होतं, ड्रॉइंग काढतोय आणि सांगतोय वर्किंग, पण कुठे लावतात तेच त्याला नाही माहित. तर फायदा काय मग? आणि मोस्टली इंटरव्ह्यू मध्ये तेच विचारतात. आणि प्रोजेक्ट बद्दल पण विचारतात इंटरव्ह्यू मध्ये, प्रोजेक्ट कोणता केला, कसा केला, काय केला लास्ट सेमला जो आपण प्रोजेक्ट करतो तो. आणि ऑपॉर्च्युनिटी पण असतात सर, त्याला डिफेक्ट कॉम्पिटिशन वगैरे, त्या कॉम्पिटिशन मध्ये प्रोजेक्ट आता मेकॅनिकलचं कॅम्पस कसं आहे बरं तुझ्या कॉलेजचं, VITचं? चांगले सर. आपले 4th इयर म्हणजे 3rd इयर पास आउट झालो ना, हम्म. 3rd इयरचा 6th सेम पासून इंटर्नशिप चालू होऊन जातात. बरं हां VIT बघा, ज्या मुलांना मॅथ्सची भीती असते ना त्यांच्यासाठी सजेशन, VITला मॅथ्स नाही आहे, डायरेक्ट डिप्लोमा नंतर. नो मॅथ नो M3 नाही, M4 नाही. आणि अजून एक विशेष की लास्ट इयरला 1 वर्ष इंटर्नशिप करतात. इंटर्नशिप आहे 6 महिने आपल्यावरती, ज्यांना 6 महिने 6 महिने करा, नाही तर 1 वर्ष. म्हणजे डिप्लोमा नंतर फक्त 2 वर्ष शिकायचे. आणि असं ठीक. तुम्हाला वेगवेगळ्या क्लब मध्ये इंटरेस्ट 200+ क्लब्स आहेत.
तुम्हाला जो पाहिजे ते करा, असं काही नाहीये. नो कंपल्शन, फक्त तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. Enjoyable education. पासिंगचं पण काही एवढं टेन्शन For that काही काय नाही. for that सांग ना, हा. you have to For that you have to score 85% as per the branch. काय प्लेसमेंट वगैरे कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत तुमच्या तिथं? सर टाटा आहे ते, त्यानंतर किर्लोस्कर, ते मोठ्या मोठ्या आहेत सर. पॅकेजेस वगैरे काय सांगता येतील? मेकॅनिकलला म्हणजे mostly हरकत नसेल. 8.5 to 10-15 पर्यंत येतो. कॉम्प्युटरला जास्त असतं. पहिल्या वर्षी म्हणजे किती चांगलं पॅकेज आहे ते? आणि सर मोस्टली ते इंटर्नशिप मध्ये पण लागून जातात, पेड इंटर्नशिप असते. आणि जर तुम्ही इंटर्नशिप मध्ये चांगलं काम केलं तर कंपनी ते आपल्याला ऑफर पण देऊन देते, बोलून ठेवून घेते. ठेवून घेतात. हा. आ जाओ. आ जाओ. कमीचं कसं आहे बाळा प्लेसमेंटचं? प्लेसमेंटचं आमच्या कॉलेजच्या 100% प्लेसमेंट्स आहेत. बघा मी बऱ्याच मुलींना सांगत असतो की कमिन्स खूप चांगलं कॉलेज आहे मुलींसाठी तरी. गुणसाठी. आता म्हणजे माझ्याकडे ज्या मुली शिकायला होत्या त्यातल्या जवळपास 4-5 मुली तरी कमिन्सला आहेत, ज्यांचा डायरेक्ट डिप्लोमा थ्रू सेकंड इयरला नंबर लागला डिग्रीला. सर आमचं बॅचचं पण एक मुलगी लागली कमिन्सला ना? मेकॅनिकल. पण कमीचा पण कट ऑफ खूप असतो मुलींना पण. कट ऑफ खूप हाय आमच्या कॉलेज. हाय ना? तिथं कसं आहे 100 कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत मेकॅनिकलसाठी? मेकॅनिकलसाठी महिंद्रा, टाटा ह्या मोठ्या मोठ्या कंपन्या येतात आणि मग प्लेसमेंट सेल आमचं सगळं जे डेटा असेल तो मागून वगैरे घेतो आणि मग त्याच्यानुसार ते लोक कंपनी आम्हाला हे करतात. तर मेकॅनिकल वाल्यांना आयटी मध्ये पण जॉब लागून जातो, असं काही नाहीये की मेकॅनिकल मध्ये लागेल. हो, आपल्या कॉलेजमध्ये तसंच आहे. नाही पण आता बऱ्याच मुलांचा अजून एक प्रॉब्लेम आहे सध्या, आम्हाला ब्रांच चेंज करायचं आहे. त्यांना काय सजेशन देऊ शकाल बरं तुम्ही? आता मी म्हणजे मला बरेच जण नाही पण आता तुझी कसं आहे कोर ब्रांच म्हणजे हा, त्याच मला ब्रांचशी बरेच रिलेटेड जण काय सब्जेक्ट म्हणले आहे. की तुला पर्सेंटेज आहेत तर हा. तू कॉम्प्युटर मध्ये जा. हां पण मी एक विचार केला होता की जर मी मेकॅनिकल शिकलो किंवा काही जरी शिकलो, हां म्हणजे मला आवड आहे मेकॅनिकल मध्ये, पण मी हे जर शिकलो तर एक 6 महिन्याच्या नंतर जर समजा याच्यामध्ये जर काही झालंच नाही आपल्याकडून किंवा जॉब नाही लागला चांगला, तर नंतर 6 महिन्याचा जरी कोर्स केला तरी मी कॉम्प्युटर मध्ये स्विच होऊ शकतो. पण मी जर आता जर कॉम्प्युटर मध्ये किंवा आयटी मध्ये शिकलो आणि उद्या जर काही प्रॉब्लेम आला तर मी मेकॅनिकल मध्ये येऊ शकतो. शिफ्ट होऊ शकत नाही. तर मी पोरांना नेहमी सांगतो की मेकॅनिकल किंवा दुसऱ्या ब्रांचमधून आय टीला शिफ्ट होणं आहे ना सोपं आहे मित्रांनो, बट ब्रांच महत्वाचे सर. कॉम्प्युटर आय टीमधून मेकॅनिकलला शिफ्ट होणं लय अवघड आहे. आणि कॉम्प्युटर आयटी सर मोस्टली कोर्स टाईप आहे सर, ते काय ब्रांच डिग्री नाही प्रॉपर. जसे की मेकॅनिकल तुम्ही कोर्स लावून ते करू शकतो, कॉम्प्युटरचा करू शकतो 6 महिन्याचा. सीडॅक वगैरे काही कोर्स असतात ते 1 वर्षाचे करा, लई आयटी कंपनी मध्ये जाऊ, हे बी फायदा आहे कोर ब्रांच. आज कॉम्प्युटर वाले आयटी वाले ती जगा काही तसं कंपॅरिझनचा विषय नाही. नाही तुम्हाला ज्या ब्रांचची काय म्हणतो आपण आवड आहे, तुम्ही ज्याच्यात शिकला हां. त्याच्यातच तुम्ही कंटिन्यू करायला पाहिजे. स्कोप कशाला आहे याच्या जास्त फंद्यात पडू नका. तर इंटरेस्ट असेल ना, मी पण एवढा काही जास्त अभ्यास नाही करायचो, एक्झाम फिरायचं सर्व आहे आपलं. पण एवढं काही प्रेशर नाही. जर आपण आवडीनुसार केलं ना, मेकॅनिकल मला आवडायचं असं पण मला सर्व माहिती होतं, पण त्यामध्ये होऊन जातं. पण आता म्हणजे मी पप्पा पण म्हणे कॉम्प्युटर घे, पैसा जास्त असतो, पगार जास्त असतो, पण त्यामध्ये इंटरेस्टच नाही. आता आम्हाला आहे डाटा सायन्स जावा आहे तर ते 2 तास पण लॅपटॉप समोर डोळे दुखायला लागतात आणि ते काय बसलं पण जात नाही आणि आपल्याला इंटरेस्ट पण नाही, करायचं इच्छा होत नाही. बरोबर. म्हणजे ज्याला इंटरेस्ट आहे त्यांनी गेलं पाहिजे, पण ज्याला इंटरेस्ट नाही त्याने ज्या ब्रांचमध्ये अभ्यास केला ती ब्रांच कंटिन्यू केला पाहिजे. काय आदित्य? बरोबर आहे. कारण की उगीच फोर्सफुली कुठली गोष्ट करण्यात पण काय अर्थ काय लॉजिक नसतं. जेव्हा कुठली गोष्ट आवडती ते त्याच्यातच स्वतःहून 100% एफर्ट्स पुट होतात. सांगण्यात आपल्या ब्रांचला आपण काय दिलं पाहिजे, मान प्रायोरिटी दिली पाहिजे. रिस्पेक्ट केला पाहिजे. रिस्पेक्ट आलं लक्षात? प्रत्येक कोणतेही branch आता असेल. म्हणजे आवर्जून ऐकण्यासारखा एक किस्सा आहे दिव्याचा, की एक छोटी मिस्टेक तुमचं कॉलेजच्या ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये किती प्रॉब्लेम क्रिएट करू शकते ते तुम्ही तिच्याकडूनच ऐका. काय झालं होतं तुझं, कुठल्या कॉलेजला ॲडमिशन झालं होतं? फर्स्ट राऊंडमध्ये मला वाडियास भेटलं होतं हां आणि मग सेकंड राऊंडमध्ये मला ट्राय करायचं होतं, पण मी ते फर्स्ट राऊंड फ्रीज नाही केलं आणि त्यामुळे ते फ्रीज नाही केलं त्याच्यामुळं तिला
ते कॉलेजला ॲडमिशन झालं नाही, उलट तिला ते घरापासून जवळ होतं, सगळ्या एकदम गोष्टी जवळ होत्या, एकदम चांगलं कॉलेज आहे, बेस्ट कॉलेज आहे ते. पण तिच्या त्या एका चुकीमुळं तिला ते कॉलेज मिळालेलं आहे आणि आता तिला कॉलेज करण्यासाठी जवळपास 30 किलोमीटर लांब जावं लागतं. त्या कॉलेजचं नाव सांगत नाही मी तुम्हाला. म्हणजे सांगितलं मी starting. हाँ मग काय प्रॉब्लम है, अच्छा है, वो भी अच्छा है. वो भी अच्छा है, वो भी अच्छा कॉलेज है, उसमें कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन कुसरोवाडे है ना सबसे अच्छा कॉलेज है तेरे लिए. ओके. अशा बऱ्याच मुलांच्या बऱ्याच चुका होतात ॲडमिशनच्या वेळेला. आम्ही नेहमी पोरांना म्हणतो की तुम्ही आम्हाला विचारा ॲडमिशन प्रोसेसबद्दल, आम्ही तुम्हाला सांगू. भलं तुम्ही आमच्याकडे क्लास लावला असेल नसेल, तर ह्याला चांगलं कॉलेज मिळालं, हिला चांगलं कॉलेज मिळालं, ह्याला चांगलं कॉलेज मिळालं, त्याला चांगलं कॉलेज मिळालं, आदित्यला सुद्धा. तुझं तर काय विषयच नाही, तू डायरेक्ट 12वी करून गेली होतीस. माझं ॲडमिशन ह्याला पण चांगलं कॉलेज मिळालं आहे. माझं ॲडमिशनच्या वेळी असं झालं की मला पर्सेंटेज कमीच होते CET-ला, सो मला एकदम खूप लांबचं कॉलेज भेटलं होतं. मग आता बाबांना पण माहीत होतं माझं की काही खूप टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही मिळणार, सो आम्ही तिथे फ्रीज केलं आणि ॲडमिशन पण घेतलं तिथे की पैसे वगैरे भरून टाकले. बट कमिन्सचा जेव्हा तो कॅप राऊंड सुरू झाला ना, तेव्हा मी तिथे आले आणि मी दिवसभर थांबले आणि मग शेवटी मेकॅनिकलमध्ये मला ॲडमिशन भेटलं. मग इथे त्याच दिवशी ॲडमिशन घेतलं आणि मग तिकडचं कॅन्सल केलं. काउन्सिलिंग तर नाही, स्पॉट राऊंड असतो Spot. ना सर आणि तिथे. अशा पण चुका होतात मुलांकडून की आता आपण म्हणजे डिप्लोमा कम्प्लीट झालाय आणि डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घ्यायचं, तर कट ऑफ लिस्ट मी जे म्हणलं, तर काही म्हणजे असे व्यक्ती असतात की ते काउन्सिलिंग सर म्हणजे पैसे घेतात 1000 रुपये 2000 रुपये आणि म्हणजे लिस्ट आम्ही तयार करून देतो, चांगली कुठली कॉलेज कट ऑफ होईल, पण त्याच्यामध्ये काय होतं माहिती का की आपल्याला जे कॉलेज लागायला पाहिजे ते नाही भेटत. म्हणजे असं झालेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत. त्यामुळे तुम्ही स्वतः अभ्यास करून आणि आपण कुठल्या कॉलेजचे नाव टाकायला हे कोणाला सांगू. किती जवळचा मित्र असू द्या, किती त्याला चांगले मार्क असू द्या, कमी असू द्या, पण आपण कुठलं कॉलेज नाव टाकले, कुठल्या हे असं का? नंबर आहे ते सांगायचं. तुमचा जर एखादा जरी पॉइंट असला, आता तुम्ही मी मित्र आहे, तुमच्या माझा सर खरं सांगतो, आता तुमचे माझे पर्सेंटेज जरी तुम्हाला समजा कमी आहेत, मला जास्त आहे, आता तुम्ही आणि मी लिस्ट सगळी सारखी टाकली, मी आहे ओपन आणि तुम्ही आहेत कॅटेगरी, झालं संपलं. तुम्ही लागले मी नाही. ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी येतात, तर आपल्याला एम काय आहे आणि आपल्याला पर्सेंटेज किती आहे त्याच्यावर आपण आपलं ठरवा की हे सगळं आपल्या मिळालेल्या मार्कांवर अवलंबून आहे. त्यासाठी आपण काय करायचं, आपल्याला जे लागतील कॉलेज त्याचे प्रिव्हियस जे काय आहेत एक दोन ते काढून मागच्या वर्षीचे कट ऑफ वगैरे बघून त्याच्यानुसार अभ्यास करायचा प्रॉपर अभ्यास करून तुम्ही ते कॉलेजचे ऍडमिशन प्रोसेस पूर्ण करायचं. आणि मोस्टली एरिया कोणत्या एरियामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. आणि हा. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला जे सगळ्यात सोयीस्कर पडेल घरापासून ट्रॅव्हलिंग हा, पासून ते तशा पण आहे. कॉलेजला ऑप्ट करा, कारण की बेसिकली जे कॉलेज पुणे युनिव्हर्सिटीला ऍफिलिएटेड असतात, सो त्यांना सगळ्यांना एकच अभ्यास असतो. हो. आणि कॉलेज पास आउट झाल्यावर पण त्यांना ते असतं की डिग्री त्यांनी घेतली पुणे युनिव्हर्सिटी थ्रू, सो मग जशी तुमची कमी दगदग होईल ट्रॅव्हलिंगमुळे, तेवढाच तुम्हाला अभ्यास करायला जास्त वेळ मिळतो. त्यांनी खूप एक इम्पॅक्ट खूप वेगळा पडतो. हा एक महत्वाचा पॉईंट आहे. वही पढ़ रहे हैं अभी फिलहाल तो. हा एक महत्वाचा पॉईंट आहे. टाइम वाचतो टाइम मैनेजमेंट बहुत मुश्किल है. ओके, आपण बऱ्याच गोष्टींवरती डिस्कस केले. मला वाटतं एखादा कुठला पॉईंट राहिला आहे का की तुम्ही तो सजेस्ट कराल मुलांना? हा, मला तर बेसिकली जर तुम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये असाल तर तुमच्यासाठी एक खूप इम्पॉर्टंट सारखी गोष्ट सांगतोय की तुम्ही किती पण जरी हुशार असले किंवा काही असलं तरी काय फरक पडत नाही. तुमचे जे टीचर्स असतात त्यांच्यासोबत तुम्ही शेवटपर्यंत एकदम नीट हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. तुमचे सगळे इंटरनल मार्क्स त्यांच्या हातात असतात आणि ते इंटरनल मार्क्स जेव्हा तुम्ही पास आउट होता तेव्हा तुम्हाला खूप जाणवतं की जर उलटं बोललं नसतं तर कमी मार्क्स पडले असते वगैरे. सो ते नंतर गोष्टी रिग्रेट होतात. सो आधीपासून सगळे टीचर सोबत थोडा कमी इगो ठेवून वागायचं. इगो साईडला सर, आणि आपण जेव्हा म्हणजे स्पेशली डिप्लोमासाठी सांगतोय की डिप्लोमाच्या नंतर जेव्हा आपण इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतो, तर तेव्हा ज्या डिप्लोमाच्या ज्या आठवणी असतात
तर त्या कधीच म्हणजे डिग्री मध्ये नाही मिळत. नाही म्हणजे येत. माझा तरी अनुभव आहे. त्यामुळं डिप्लोमालाच मजा करत शिका. कारण की सर आम्ही पण अनुभव ते रेग्युलर वाले असतात ना ते डिप्लोमा वाल्यांसोबत जास्त मॅच नाही होत आणि आपण बोलायला पण गेलो ना मिक्स नाही होत सर आणि जे DSY आहे तर त्यांचा पूर्ण इंजिनिअरिंग वेगळेच राहतो आणि ते regular chat वेगळे. हा तेवढं आहे. सर पण कॉलेज ते- सुद्धा त्यांच्या बॅचेस वेगवेगळ्या करतात हा, ऍक्च्युली सर, कॉलेज सुद्धा college त्यांना पण mix वेगळ्या नाही बॅचेस पण करायचं. वेगळ्या असतात. हा का? DSY हा वेगळाच राहतो. वेगळाच आणि राहतो degree आणि वेगळा त्यांना राहतो. DSYच म्हणतात असं रेग्युलर मधल्यांना काही जर आपण म्हणजे डिफिकल्टी विचारली ते म्हणतात तुम्ही डिप्लोमा करून आले. हा, हो. म्हणजे तुम्ही काय ढगातूनच पडलेला हा, असता. आणि सर नवीन नवीन येतो ना सेमिस्टर मध्ये असे दाखवतात कधी आम्हाला सर्व सर डाऊट विचारले ते क्रॉस क्वेश्चन हा क्रॉस क्वेश्चन करतात. आणि सर म्हणजे माझा तरी अनुभव आहे की बऱ्याच वेळेस असं 1-2 सब्जेक्टला झालं की मी काही म्हणजे डाऊट वगैरे विचारले रेग्युलर वाल्यानंतर त्यांनी मला काही सांगितलं नाही. मी म्हणलं, ठीक आहे. आणि जेव्हा परीक्षेमध्ये मार्क आले तेव्हा त्यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त आज पण ओके. डिप्लोमा वाल्यांनी डिप्लोमा मध्ये मजा एन्जॉय करून घेतली काय ते डिग्री मध्ये काय डिग्री मध्ये पण मजा आहे पण एकट्याला राहायला शिका. एकट्या काय तर कोणी सोबत येत नाही डिग्री मध्ये सगळे फक्त प्लेसमेंट घ्यायला येतात डिग्री मध्ये डिप्लोमा मध्ये तसं काही नसतं. तुमच्या फर्स्ट इयरला किती मुलं होते बरं डिप्लोमाला? तुझ्या बॅचला किती पोरं होती? 60. ऑल क्लिअर किती झाले असतील? ऑल क्लिअर त्याच्यातून आमचा तो ऑनलाईन होता. तुला विचारणार काय लॉजिक? 10 तरी मुलं बॅक राहिलेले 10 तरी जण. तुमच्या वेळेला किती? 86 होते. नाही आणि टोटल होते सर 180 त्यापैकी फक्त Mechanical चे total. 70 काय 80 मुलं पास आउट झाले होते बाकी त्यांचे एक सब्जेक्ट मुळे राहिले होते. म्हणजे त्यांना डायरेक्ट डिग्रीला प्रॉब्लेम. म्हणजे एक वर्ष वेस्ट गेला त्यांचा. आता ह्या वेळेला पण डायरेक्ट डिग्रीच्या ऍडमिशनला काही प्रॉब्लेम झाले का? नाही, असं काही तुम्हाला की बाबा काही मुलांचे ऍडमिशन राहिले त्यांना सर मिळालं नाही तसं नाही. एक प्रॉब्लेम आमच्या कॉलेजला झाला की म्हणजे त्यांनी ऍडमिशन घेतला तो ऍक्च्युली नगरचा होता अहमदनगरचा. तर मेकॅनिकलला त्याचा नंबर लागला त्यानं म्हणजे क्लासेसला यानं सुरू केलं 2 आठवडे रेग्युलर क्लासेसला आला हुशार होता. T1 पण झाली, म्हणजे टेस्ट युनिट टेस्ट 1 पण झाली त्याला चांगले मार्क वगैरे मिळाले. पण त्याचं जे आपलं EWS प्रमाणपत्र जे असतं तर त्याची जी व्हॅलिडिटी जी असते तर ती संपल्यामुळे त्याचं ऍडमिशन T1च्या नंतर कॅन्सल झालं. आणि त्याच्या सगळ्यात- जागेवर जेव्हा हे असतं म्हणजे कॅप राऊंड संपल्याच्या नंतर कॉलेज स्पॉट राऊंड घेतं तर त्याच्या जागेवरती दुसरे 2 मुलं पण बदलले. तर मी बऱ्याच मुलांना नेहमी सांगतो की तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचे कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटीचे सर्टिफिकेट, इकॉनॉमिकल बॅकग्राऊंडमध्ये येत असाल तर इन्कम सर्टिफिकेट, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना ह्या सुरुवातीला करा पहिल्यांदा, कारण त्या खूप महत्त्वाच्या आहेत ॲडमिशन प्रोसेससाठी. बरोबर. आमचं त्यांना थोडेफार कमी पडले 1-2% त्यांना समजावून COEP पाहिजे VIT पाहिजे असेल तर भेटली नसेल तर त्यांनी शेवटच्या राऊंडला ट्राय करू शकतात ते स्पॉट पर्यंत. हा स्पॉटचं एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. ऍडमिशन घेऊन घ्यायचं त्या कॉलेजमध्ये भेटलं ते पण सर स्पॉटला जाऊन check माझा एक करायचं. मित्र यज्ञराज पाठक हा, नावाचा माहिती. आता म्हणजे होता तो आपल्याकडे माझ्यासोबतच पास आउट झालेला हो. आहे. तर त्याने आधी कम्प्युटर ब्रांच म्हणजे त्याच्या घरच्यांच्या फोर्समुळे घेतली याला आपल्या सिम्बॉसिस कॉलेज. हां म्हणजे आमचा रिझल्ट लागायच्या आधीच त्याचं ऍडमिशन तिथे झालं. ओके. पैसे देऊन. हां. तर त्याने तिथं म्हणजे एक आठवडा 15 दिवस केला असेल तर त्याला ते काय समजत नव्हतं झेपत नव्हतं तर त्यानं ते सोडून दिलं. नंतर स्पॉट राऊंडला त्याचा AISSMS ला नंबर लागला. स्पॉटला नाही cap स्पॉटला round. नाही कॅपला. Cap round. तर त्याने तिथे पण 15-20 दिवस केलं कॉलेज कंटिन्यू. ते चांगलं होतं असं काय नव्हतं पण स्पॉट राऊंडला VIIT ला तो गेला आणि VIIT ला त्याचा नंबरही लागला आणि तो आता VIIT ला मस्त. असं पण होऊ शकतं. असं पण होऊ शकतं. पण ते spot वाले सांगत नाही सर ते हा, ते आपल्याला आपल्याला हां Advertise येते न्यूजपेपरला ऍडव्हर्टाईज Mostly येते. सर असं पण ते- वेबसाईटवर वगैरे मोस्टली नाही पण एक ऍडव्हर्टाइजमेंट. आणि आपले जे मित्र वगैरे असतात त्या कॉलेजमध्ये तर त्यांच्या संपर्कात राहायचं. संपर्कात राहायचं. तुमचं ते कधी- मेन आहे. सिनियर सोबत संपर्क ठेवा. स्पॉट राऊंडसाठी. इव्हन जरी ऍडमिशन प्रोसेस असेल तरी मी तरी माझ्या सिनियर्सलाच विचारून सगळं केलेलं ऍडमिशनच्या वेळेला. आणि सर मी पण म्हणजे कॉलेज जेव्हा मी प्रेफरन्स दिली तर मी काही म्हणजे माझ्या मनानेच नाही केलं. मी खूप जणांना विचारलं शिक्षकांना पण तुम्हाला पण कॉल लावलेला आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना नाही मी तर विचारलं तुला की- नेहमी त्यावेळेला पण सांगितलं होतं कुठल्याही ब्रांचमध्ये ते COEPला घेतो ॲडमिशन, कारण ते खरंच चांगलं कॉलेज आहे खूप. जर पण एम ग्रुप मधून आपण ई ग्रुप मध्ये गेलो तो प्रॉब्लेम होतो आणि ई ग्रुप मधून एम ग्रुप मध्ये आला तरी प्रॉब्लेम होतो. म्हणजे जर ब्रांच स्विच केली COEP साठी तर
माझे स्वतःचे फ्रेंड्स खूप जास्त आहेत ज्यांनी आता एम ग्रुप टू एम ग्रुप स्विच झालं तर काही प्रॉब्लेम नाही, लाईक मेकॅनिकल टू मेटलर्जी तर काही प्रॉब्लेम नाही. पण आता माझी रूममेट आहे तिचं ENTC मधून तिने प्रोडक्शन घेतलं आणि खूप वांदे झाले. ऑनलाईन होती 3rd सेमिस्टर म्हणून ठीक आहे, पण नंतर मॅथ्स आणि त्यांचे डिपार्टमेंटल सब्जेक्ट्स वगैरे तर खूप पॉइंटरचा पण इश्यू होतो. मग नंतर समजत नाही. पूर्ण कन्फ्युज होऊन जातो कारण की टोटली न्यू ब्रांच असते ना. ब्रांच स्विच तर केल्यानंतर पहिले एक सेम मध्ये तुम्हाला पण कन्फ्युजन होतं. Confusion होतं. मॅच व्हायला तुम्हाला आपला हे अथर्व आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. ब्रांच स्विच झाली की एक सेम तुम्हाला पूर्ण मॅच आउट करायला लागतं म्हणजे लागतंच. आणि जेव्हा तुम्ही एक सेम पूर्ण मॅच करता त्या लोकांसोबत कसं आपल्याला स्टडी करायचं काय करायचं, जसं ही म्हणली M2M M2E ॲज लाईक दॅट. आता माझं पण आधी कम्प्युटर होतं, त्याच्यानंतर आता मी ENTC घेतलंय. सो आता म्हणजे ENTC घेतलं तर मला त्याचा फायदाच वाटतो बिकॉज ऑफ आता नाउ इट इज जनरेशन इज मुव्हिंग फ्रॉम कोडिंग टू AI. Right. सो आता AIचं कोडिंग सर्वांना जमेल, बट त्याचं जे मशिनरी जी असते ती आम्हाला जमू शकते ना, आणि मला दोन्हीचा नॉलेज येईल आता. Right. सो इट इज बेनिफिशियल फॉर मी ऑल्सो. सर पण ते इंटरेस्ट वरती पण आहे. काय तर आमच्याच मित्रांनी मेकॅनिकल GPP ला केलं आणि कॉम्प्युटरला स्विच करून सक्सेसफुली करता येते डिग्री. इंटरेस्ट वगैरे डिपेंड. आता त्याचा इंटरेस्ट नव्हता सुरुवातीला, पण त्याने आता इंटरेस्ट तयार करून घेतलाय, डेव्हलप केला त्याने डेव्हलप केलाय. ॲज पर अथर्वने. इंडस्ट्री नॉलेज. इंडस्ट्री रिक्वायरमेंट. बरोबर ना? ठीक आहे. थँक्यू मित्रांनो, तुम्ही इथं आलात आणि डिप्लोमा करणाऱ्या मुलांना एवढं चांगलं नॉलेज शेअर केलं. आणि ही मुलं आता माझ्याकडे M3 शिकतायत. तर M3 मध्ये आहे ना गॅप होतो बऱ्याच मुलांना डिग्रीच्या नंतर. तर त्यासाठी काय करायला पाहिजे बरं? आता हा तर काय बोलू शकणार नाही कारण त्याला मॅथ्स नाही आहे. सर म्हणजे आता डिप्लोमाचा शेवटी तर मॅथचा आणि डिप्लोमावाल्यांचा काही संबंध नसतो. तर जेव्हा डायरेक्ट सेकंड इयर जेव्हा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतो तर त्यावेळेस मॅथ असतं. तर एवढंही चांगलं मॅथ झालेलं नसतं डिप्लोमाला, आणि तिथे इंटिग्रेशन वगैरे अशा ज्या कन्सेप्ट असतात त्या क्लिअर नसतात आपल्याला डिप्लोमावाल्यांसाठी. तर जर ज्यांना येत नसेल त्यांनी क्लासेस वगैरे लावले पाहिजे. इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन झालं की लगेच सुरुवात केली पाहिजे, की असं नाही की ऍडमिशन झाले 1-2 महिने झालेत आणि आता एक्झाम येते आणि आता आपण क्लासेस College तो कोणते पॉइंट असू आहे. द्या. आपण जर का आपल्याला माहिती आहे ना की हे नाही जमणार आहे आपल्याला, तर आपण आधीच क्लास लावले पाहिजे. तर मी पोरांना नेहमी सांगतो मॅथ्ससाठी काय करायचं. लक्षात घ्या, तुमचं मॅथ्स हा असा सब्जेक्ट आहे जो की तुम्हाला 7वी 8वीचा कॉन्सेप्टसुद्धा आहे ना डिग्रीला आठवून देतो. आलं लक्षात? त्यामुळं बेसिक कॉन्सेप्ट, फ्रॅक्शन्स, लॉज ऑफ इंडायसेस, लॉज ऑफ लॉगरिथम, ट्रिग्नोमेट्री, डिफरन्शिएशन, इंटिग्रेशनच्या बेसिक कॉन्सेप्ट आल्या पाहिजे जर तुम्ही डिग्रीचं मॅथ्स शिकत असाल तर. सरांचे व्हिडिओज पण आहे ते पण बघा. काय YouTubeला. हो, माझ्या बहिणीने आधी तेच सांगितलं, कारण तिला येत होतं आणि मला येत नव्हतं. तुला कसं येतं ते म्हणा, बघ ना क्षितिज अकॅडमीचे व्हिडिओ. मग मी आधी सरांचे व्हिडिओ बघितले 2-3. Okay. मग मी सांगितलं बाबांनी. ठीक आहे. थँक्यू मित्रांनो. धन्यवाद 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 प्रथमेश.